बघा मित्रांनो, आता आपण हे करतोय निवडून रानातला रानमेवा आणि प्युअर गावठी रानमेवा. त्यामुळे निवडू आता कसं काढायचं त्यासाठी आता आम्ही आयडी शोधतो. मी आता कसं काढायचं त्याला पूर्ण काढायचं बघा. जेवून दाखवा असा कॅमेरा आडवा सरळ करतात ना. ते बघा ही निवडू घे. ह्याला पूर्ण काढे व्हाय, पूर्ण काढायचं. हे जपून काढणं महत्वाचं आहे. जपून काढणं गरजेचं आहे. हे तर गडबड जर केली ती काढा हातात सापडत लवकर. काढा हातात घुसला पाहिजे काय सापडत नाही परत काढायला लवकर. त्यामुळं दमाने काढायचं आणि थोडं काळजीपूर्वक काढायचं असं माझं म्हणणं आहे. आता मी काढतोय बघा कसं काढतोय. थोडी आयडिया करून काढतो बघा. त्यामुळे ते निवडून बघा एकदम स्वादिष्ट, एकदम असं गोड, एकदम साखरेपेक्षा बी गोड आहे. ह्या निवडून म्हणतात. आता ह्याला खायची पद्धत वेगळी याची. हे तर नसतं बारीक काटे असले का मध्ये नाही स्पॉट त्यात पूर्ण असे बारीक चिष्ण काढतात बघा तुम्ही जबरदस्त. हे असं बोट लागलं ना तरी आली काठी आत गोष्टीत आपल्या बोटामध्ये. ह्याला बघा 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 ही लाकडं दाब दिला तर कसं हात कसं बाहेर बघा. बघा लाल पदार्थ बाहेर आलाय. ते आपलं ते काय ती स्टीम सारखं आपण स्टीम पेत नाही का ते लाल लाल असते बनते. हा मग वाटतं ह्याची पण असं एखाद्या वेळेस ह्याचं स्वतः स्वतः सारखंच आहे बऱ्यापैकी. बरोबर आहे का नाही. त्याच्यात मी साईड टाकतो काढून. आपण नंतर गोळा करू परत 2-3 2 तर काढले. तुमचं असं पूर्ण काळजीपूर्वक निवडून काढायचं आणि मस्तपैकी काळजीपूर्वक स्वाद घ्यायचा. रानाचं रानमेवा खाणं गरज आहे. काय तुम्ही जेवणामध्ये काय होतंय मग हो बोज आहे हा धरतीवर बोज आहे तर असं खाल्लं पाहिजे. रानाचा रानमेवाचा आनंद घेतला पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे. मग तुमचं मत काय मला माहित नाही. बघा दुसरं परत बघा दुसरं काढा बघा निवडून बघा. आता गोळा करतो. त्याला मी परत व्यवस्थित कसं कापायचं सर बघत कसं काढायचं कसं खायचं तुम्हाला सांगतो परत. मी आधी पहिले मी काढून घेतो. काढणं मात्र हे महत्वाचं काढणं हे महत्वाचं काळजीपूर्वक काढणं गरजेचं आहे. तुम्ही तिकडनं पण आहेत ना तिकडून थोडी गडबड केली त्याची काठी जबरदस्त येतं. तुम्ही आता हे काठी वेगळे येतं. निवडून गेला तर ती काठी आहेत वेगळे सेपरेट आहे त्याला. हा ह्याला एकदम काळजीपूर्वक असं लय डोकं काढलं होतं बघा धरून बघा हे बघा आणि खूप इझी असं निघतं ते. इझी नाही तसं काही नाही. हातामध्ये बोटा पडले सध्या. मोजून 4 काठी घुसली मोजून किती 4 काठी मोजून बघा किती. एक मित्रांना नाही दिसणार काटे. तुम्हाला देऊ शकत नाही मित्रांनो. हे काटा खुडतो हे काढून तुटणे असं पूर्ण असं आका काढणे काढूच निघत नाही. त्यामुळं झोड जपून काढायचं मित्रांनो. हे काढतो निवडतो. तरी पण आम्ही काय हार मानणार नाही तर. हा हार मानणारे माणसं आम्ही अजिबात नाही. आम्ही ह्याला खाणारच ह्याला राहणार ही शोध घेणारच आहे. आम्ही त्यासाठीच आलेलो आहे. पडलं बघा ते खाली बघा. हा बघा काटे हे बघा काटे हो का बघा एका जागा 50 काटे कमीत कमी. हे दिसतंय हे काटे हे दिसलं काटे बोटापाशी कमीत कमी 50 काटे ती एका जागेवर. हो आता कसे काढायला प्रश्न पडला तर कसे काढायचे. खूप सूक्ष्म असे काटे आहेत ते. आता कसं आहे आता मी कसं काढतो कसं आयडिया करून हळूहळू. काटे घुसले ना तर तुम्हाला खाय इंटरेस्ट येणार नाही आणि एवढं काय झोप येणार आहे तुम्हाला. तुमचं पूर्ण मुडा होईल काटे घुसल्यावर. त्याच्यामुळे काटा घुसला नाही पाहिजे. चुकून घुसला ते हातावर पडलं पाहिजे ना. हिंसाटलं आणि माझ्या बोटा पडले ते. त्याच्यामुळं असं नाही झालं पाहिजे. झालं नाही पाहिजे का असं माझं म्हणणं आहे. तुमची तर काळजीपूर्वक असं काढा. असं बोटा हातावर पडू देऊ नका. मी काय हार मानणार नाही. काटे घुसले ना तरी हे खाणारच आहे मी आज. हो
जरी ते घसरून कारण पडलं, आम्ही ठरवून आलेलो. जरी घसरून पडलं ना तरी मी खाणार की आज. एका सोडणार विषय नाही. तर मी डोळे सोडणार निवडून मला. तर आज नियोजन केलं आता खूप छान असं फळ आहे ते. एकदम सुंदर असं फळ आहे. तुमचं काय करते 100 रुपये किलो 900 रुपये किलो फळ आणता. याला त्याच्या 10 पटी भारी फळ आहे. ड्रॅगन फ्रूटचाच प्रकार आहे ना तो एक. ड्रॅगन फ्रूट पेक्षा 10 पटी चांगलं फळ आहे. हो. हे आपलं रानातच घावतं बघा. हा ते फक्त हिवाळ्याच्या वेळ येतो. हिवाळ्यात घावतं. हिवाळ्यामध्ये फक्त मला असं म्हणायचं. समजू घ्या तो भाषा तुम्ही माझी युज आहे. हो समजू घ्या कसं मित्रांनो. हो का मित्रांनो, हे बघा. सपोर्ट करा, साथ द्या. हे पण काढा. किती कागद तू पलीकडचा इथे इथे हो का. अशी मी एक आपली रानामध्ये एक गावठी पद्धतीने बघा अशी आयडिया केली. एक लाकूड घेतलेलं आहे, त्याच्यासाठी चिमटा केलेला आहे, बरोबर तुडून काढले बघा अशा पद्धतीतून. हे बघा हो. आता किती काढले ते 1 2 3 4 5 6. ते पण तिकडे ठेवा ना. 6 7 काढले ते. 3 3 6 6 5 6 दिले कसं आपले एक खाली पडले. ते काढले त्याला त्याला असं म्हणजे कसं एका तरवड्याच्या पाल्याने म्हणा किंवा असं लिंबाच्या पाल्याने असं असं घोळून घ्यायचं. म्हणजे काय होतं त्याचं काटे सगळे असे गोळून खाली पडतात आणि चाकून असं बरोबर असं कापून घ्यायचं आणि बरोबर मधला गाभा आहे ना मधला गाभा मग शाबूत खायचा. असला गोड असतो ना एक नंबर टेस्ट आहे. खाऊन तसं आम्ही तुम्हाला दाखवूच. तुम्ही जर ते खाल्लं मला कमेंट सांगा टेस्ट कसं लागते. काटा घुसला माहिती पण आता कसं आग केली बघा. एक काटा राहिलेला आहे पण ते आता हात असं पकडा येत नाही, नाकामध्ये पकडा येत नाही. सुस्मी काढायचं बारीक बस त्यात भरतो. आता मी आता जरी भरायचं म्हणलं तरी हीच आडी आपल्या धरा आहे. हो आपलं हेच पर्याय आपल्याकडे. दुसरं पर्याय आपले पर्याय हात नाही लावायचा. हात लावायचा नाही. दिवस मावा चाललेला आहे, थोडा उशिरा राहत आलोय. आता आम्ही एवढे बरेच भागवणार आहेत. हा आता प्रश्न असा पडलाय आम्ही चाकून आणला सोबत. हो नाहीतर इकडेच खाल्लास. इथं खाल्ला असं ह्याला आता घरी न्यायचं. घरी नेऊन ह्याला धुवून काढतो हो स्वच्छ पाण्यामध्ये. तसं तर तुम्हाला आम्ही कंटिन्यू करू दाखवूच. हा तुम्हाला कंटिन्यू दाखवा मी कसं खातोय. हा तो धुवायचं याला काही अडचण नाही. कुठे आहे? चला चिमटा. पुढे 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 होतं चिमटा पुढे पकडायचं सर. पुढे पुढे आवाज पुढे पुढे टाईट झाला कसलं पाहिजे. टाईट टाईट आता पुढे पुढे आपल्याला ना पकडतो जवळ पकडला काटे बघा मोका काढी घेऊ आता बोटामध्ये. हां आता फिट नाही पकडलं. हां चल पुढे जायचं बस. आता ओके करून करतो सगळं असं मला मला असं रावण आहे झालं की कवा खायला असतं मला. आता मी ताबडतोब खातो लगे एक खातो बघतो बाकीचे परत खातो नंतर थोड्या वेळाने. तुम्हाला दाखवतो आम्ही कसे खातोय ते. आता आम्ही आयडिया करतो. हे बघा इकडे पण झाडे आहेत 1 2 3 पण आम्ही याचे काढले बघा. पूर्ण पिकले नाही. हो पूर्णपणे असे पिकलेले नाहीये. बारके बारके छोटे छोटे मोठी मोठी साईज छोटी इकडच्यांची. साईज मोठी. हो तिथे लिंबाचा ढगाळ मोडून बघा मित्रांनो का हे आम्हाला वेपर्स कागद सापडला एक. ह्याच्यामध्ये आम्ही निवडून असे पिशवी भरली बघा. निवडून भरलेत. ह्यातला दिसला मोठा जे आहे ना निवडून सगळ्यात मोठा येऊ ह्याला मी आता खायचा प्रयत्न करणार आहे. बघ एक तर खाऊ बघू. बघा टेस्ट अशी भारी टेस्ट लागते. 1 नंबर आहे. एकच नंबर. हो आमची पूनम गेलेली लिंबाचा पालाने गेलेली. लिंबाचा पालाने गेली होती तिथे बघा. आता आली की लगेच समजा लगेच लिंबाच्या ढगाने ह्याला निवडून घोळून घ्यायचं आणि बरोबर लाकडाला असं थोडं कट करायचं आणि मधला आतमध्ये गाभा असतो मधला ते गाभा खायचा.
तो व्हिडिओ कंटिन्यू करा, आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा. बघा मित्र, जस्ट आता एवढ्यात बघा असं मी धरलं होतं, नेमकं ती हातात काटे घुसले आणि ते खालीच पडलं. बघा पहिलं कसं फुटलं बघा, सगळं रस असं पसरलं बघा ह्याचा. पण तरी आपल्या काय अडचण नाही, आपण लागली बघा असं असं लिंब घ्यायचं, लिंब असं स्वच्छ असं करायचं. काट्याचं काटे मोडले पाहिजे, हे डांबरी खाली बघा, हे काट्याचे मोडले का लांब लांब पळायला इकडे झालं, इकडे लांब पळले, लांब पळते. नको बनतंय ते, हे असं घ्यायचं घोळ, ह्याला असं घोळ घ्यायचं, चांगलं घोळायचं असतं बघा. ह्याला चांगलं घोळायचं. चांगलं घोळून घेतलं ना मग ते छान असं लागतं, हे का नाही. हा आता बघूया आपण, थांबा. बऱ्यापैकी काटे निघलेत त्याचे. काटे आता मोडले सध्या, काटे मोडले तर पण बघा काटे तर मोठे बघा, मग काढावा. मोठे असे काटे आहेत. हे बघा रस खाली पडतोय, बघू शकता तुम्ही. खाणं कसं माहिती काळजीपूर्वक खाणं गरजेचं आहे. बघा तुम्ही जो गडबड करता एकदम डार्क असा कलर आहे त्याचा, एकदम असं लाल जरीत पूर्ण बघा, असं स्वदेश जबरदस्ती मित्रांनो, काय सांगू मी, एकच नंबर. आमचे दाजी आता खाऊन दाखवतीलच. असं पूर्ण काढायचं. तुम्ही थोडं काढता खायला लागतं, थोडं हॉटेलला काढा, कसं काढणार परत, त्यामुळं हे पूर्ण काळजी काढायचं असं सबूत बघा. त्या आतमध्ये बी असते, बी 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 येत नाही, बी बी थुकून टाकायची मित्रांनो.